या ठिकाणी कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या 2 मुलींच्या भांडणावरून एका मुलीच्या आईवडिलांनी काही लोकांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना घरामध्ये शिरून अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे। तसंच विद्यार्थिनीच्या आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मारहाण करणाऱ्या आरोपी आईवडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावरती नाक घासायला लावलंय आणि माफी मागायला लावली। आरोपी संदीप लंके, त्याची पत्नी आणि अनोळखी दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत। मारहाण झालेल्या पालकांनी फिर्यादही दाखल केली आणि त्यानुसार हा गुन्हा आता दाखल झालेला आहे। आपल्यासोबत ज्यांच्यासोबत ही घटना झाली त्या सदरील महिला आहेत। काय घडलं त्या दिवशी आणि एवढी अमानुष मारहाण का केली त्यांनी? सर, जेव्हा मी घरामध्ये होते, माझे मिस्टर मी वरती ते शाळेत जाण्यासाठी तयारी करत होते, तेव्हा माझ्या मिस्टरांना मारहाण करण्याचा आणि माझ्या मिस्टरांचा ओरडण्याचा आवाज आला। तेव्हा मी माझ्या बेडरूममधून खाली पळत आले, तेव्हा बघितलं की 4 जण माझ्या मिस्टरांना मारत होते। त्यापैकी एक महिला होती आणि 3 पुरुष होते। त्यांनी माझ्या मिस्टरांना अचानक अटॅक केला, त्यांच्यावर खूप मारहाण करत होते। त्यांच्या हातामध्ये लाकडी दंडे होते, रॉड होते आणि सगळे एक सोबत त्यांना मारत होते। मी गेले पकडायला त्यांना, तर संदीप लंकेनी माझे केस धरले आणि मागे ओढलं आणि मी त्याच्या बायकोनी माझ्या कमरेमध्ये, पोटामध्ये एकसारखं लाथा मारायला सुरुवात केली। काय घटना घडली होती ज्यामुळे एवढे संतापले किंवा त्यांना राग आला? क्लासेसमध्ये छोटे वादविवाद होते माझ्या मुलीचे आणि त्यांच्या मुलीचे छोटेसे वादविवाद झाले। त्याच्यावरून त्यांच्या मुलीचे भांडणं झाले आणि मग तिथले जे प्रत्यक्षदर्शी होते किंवा आजूबाजूच्या लोकांनी त्यांची सोडासोडव केली आणि एकमेकींना सॉरी म्हणायला लावलं। माझ्या मुलीनी तिला सॉरी म्हणलं आणि तिने पण माझ्या मुलीला सॉरी म्हणलं। तिथं मिटवामिटवी झाली। या घटनेला 4-5 दिवस झाले आणि त्यानंतर मग त्यांनी 21 तारखेला येऊन रात्री माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना दुकानामध्ये धमकी दिली। 4 दिवस झालेत। पोलिसांकडनं काय तुम्हाला आलंय का? नुसते पोलीस शोधतायत असं म्हणतात? नाही सर, काहीच कारवाई नाही झाली। माझा पण तो सवाल आहे, जर पोलिस तिथं होते, पोलिसांना ते सांगताय का मी मारलंय, मी संदीप लंके, मी मारलंय, माझी पत्नी आहे, तुम्हाला आरोपी दिसताय आणि ज्याच्यावर अत्याचार झाले ते पण दिसताय, तरी तिथंच त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती। निदान आता तरी ह्या आरोपींना पकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तरच पुढे अशी घटना करताना ही शिक्षा त्यांच्या लक्षात राहील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर संभाजीनगरमध्ये झालेल्या महिलेला मारहाणीच्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणामधल्या आरोपीच्या शोधासाठी 2 पथकं रवाना झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिलेली आहे। या संदर्भात लवकरच सर्व दोषी अटकेत येतील असंही पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणासंदर्भाने सातारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 298/2025 कलम 333, 118(2), 74, 309 BNS सहकलम अॅट्रॉसिटी 31RS याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये जे तपास अधिकारी आहेत संबंधित DYSP हे आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न करतायत आणि लवकरात लवकर याच्यामधले आरोपी अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि याच्यामध्ये लवकरात लवकर आरोपी होतील याच्या संदर्भात कार्यवाही पोलिसांमार्फत करण्यात येईल। दरम्यान संभाजीनगरमध्ये झालेल्या या घटनेवरती आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। मारहाणीचे फोटो, व्हिडिओज बघितले, अतिशय वेदनादायी फोटो होते। एका महिलेची अशा पद्धतीनं मारहाण करणे चुकीचं आहे। पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे। जर अशाच पद्धतीनं गुंडागर्दी समाजात चालली राहिली, लोक कोणी कोणाच्या घरात जाऊन घुसून मारहाण करत राहील तर कायद्याचं राज्य आहे का? आणि मग मी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे। पोलिसांनी कारवाई करावी, नाही केल्यास मला असं वाटतं या पोलिसांच्याच विरुद्ध तक्रार करायला आम्हीच पुढे येऊ।